साठी होईना आपण पंढरपूरमध्ये गेलो काय हाच आनंद परमार्थाचा. प्रपंचात कितीही रमा काही करा महाराज परमार्थासारखा आनंद हा सुख सोडा सोड गेले. तुकोबराय पंढरपूरला गेले सुखासाठी स्वतः दुःख जाणण्यासाठी. चंद्रभागेत स्नान विधी तो हरिकथा या उक्तीप्रमाणे या न्यायाप्रमाणे तुकोबराने पंढरपूरचं महाराज चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिकाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारली. चालत 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 गाभऱ्याजवळ आले. तुकोबराने पांडुरंगाला पाहिलं. पांडुरंगाला पाहिल्यानंतर म्हणले बस तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखणी आहे. बाग गेला शिन गेला बाग गेला शिन गेला शिन गेला. पांडुरंगाला पाहिलं जन्माला आल्याची सार्थकता. सरकत 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 वेळ कमी असल्यामुळे 9:15 वाजल्या. वेळ कमी असल्यामुळे तुकोबराय डायरेक्ट पायाजवळ गेले. पायाजवळ डोकं ठेवलं. पुढचं वाक्य नीट ऐका. तुकोबरायांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंनी पांडुरंगाचे पाय धुतले. पाय ते दुःखाश्रू होते महाराज. त्या अश्रूमध्ये काय होतं? प्रपंच उद्ध्वस्त झालेल्या वेदना होत्या. त्या अश्रूमध्ये काय होतं? पत्नी गेलेलं दुःख होतं.
आईबाबा गेल्याचं दुःख होतं. 4 वर्षातला जो काही इतिहास होता त्या इतिहासाचं सगळं आष्टू तुकोबाराच्या पांडुरंगाच्या पायाजवळ रडत आहे. 10-5 मिनिटाचा अवकाश झाला. पांडुरंग परमात्मा खाली वाकले, तुकोबाराच्या हाताला धरलं, असं वर उचललं. ऐकते ना सगळे? तुकोबारांच्या हाताला धरलं देवानी, वर उचललं. तुम्ही आम्ही सुद्धा पंढरपूरला जाता, 2-2, 5-5 हजार रुपये खर्च करून जाता. कधी तुम्हाला आम्हाला उचललं का देवानी? हा भावकीने उचलायची वेळ आली तरी तुम्ही देव उचला नाही ना, नाही उचलत देव. तुम्हाला आम्हाला उचललं देवानी नाही, मग पोलिसांनी पुढे निघ रांगारली बोंबडत थांबलं इथे एवढं वेळ, हात सुद्धा लावून देत नाही. तुम्ही पुढे खाली तुम्हाला अधिकार आटकेल्यांची परंपरा. विचारलं तुकोबारा तुम्ही आला? हो आलो देवा. कशा करता आला? काय बोलतो देवा कशा करता? माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची निराशी परंपरा आहे. तुझ्या चरणाची सेवा करा.